दादा, हा बोल ना. एक दिवस आहे ना, मी पण राव तुझ्यासारखं आहे ना, अशा मोठ्या सोसायटीमध्ये घर घेणार. का? कारण बघ ना, ही लोक किती खुश आहेत राव. हा तुला खरंच वाटतं का ही लोक खुश आहेत म्हणून? हा तुला माहिती आहे का, या सोसायटीमध्ये 100 फ्लॅट आहेत. यात 90% लोकांनी फ्लॅट EMI वरती घेतलेला आहे. तुला खरं सांगू का रे, भाड्याच्या घरात होतो ना मी, मला लय शांत झोप लागायची. सुखाने झोपायचो मी रात्री. जेव्हापासून या सोसायटीत आलोय ना, स्वतःचं घर घेतलंय ना, तेव्हापासून झोपच लागत नाही मला. दिवस रात्र नुसतं EMIचं टेन्शन. तुला माहिती आहे का, या सोसायटीमध्ये आहे ना, जिम फ्री, स्विमिंग पूल फ्री. वर्ष झालंय मी त्या जिमचं तोंड बघितलं नाही, स्विमिंग पूल मध्ये गेलो नाही. म्हणजे तुला लक्षात आलं का, हा खेळ सगळा खोटा आहे, दिखाव्याचा आहे. अरे घर भाड्याचं आणि स्वतःचं नसतं रे. ज्या घरात आपण राहतो ना, तिथं सुख पाहिजे, समाधान पाहिजे. आता त्या घरात झोपल्यावरती शांत झोप आली पाहिजे. आईला राव दादा, तू तर माझे डोळे उघडले राव. आईला मला वाटायचं की मी किती म्हणजे बॅड लक आहे, माझं नशीब किती खराब आहे. मी रोज विचार करायचो की अरे माझं कधी घर असणार, असं मी कधी मोठ्या सोसायटीमध्ये राहायला जाईल. मला वाटायचं की लोक लय खुश आहेत. आणि मी तर विचार पण केलता, अरे मला 30,000 पगार आहे, म्हणलं जाऊ दे, 20,000चा हप्ता गेला, 10,000 मध्ये घर भागतंय. तर असं पण माझं घर आहेच की रे, सगळं चांगलं ते, त्यात वाईट काय. म्हणजे तसं बघायला गेलं तर सगळ्यांमध्ये खरा सुखी तर मी आहे रे. हे तुम्हाला समजून सांगितलं राव. हा अरे बाळा, हीच तर खरी गंमत आहे. कधी कधी लांबून दिसणारा लख्ख प्रकाश असतो ना, त्याच्या मागचा अंधार पण बघायचा असतो, तर खरी गंमत कळते. हा राव दादा, खरंय राव तुझं. मी पण त्या लख्ख प्रकाशाच्या मागच पळत होतो. खरंच. तर मित्रांनो, समाधान कुठे शोधायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. तुम्हाला काय वाटतं, कमेंट मध्ये नक्की सांग.